नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका उच्च शिक्षित तरुणाचा कशा प्रकारे शहराकडून गावाकडे प्रवास केला आणि यशस्वीरित्या ही संत्राबाग, जैविक संत्राबाग यशस्वीरित्या उगवत आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्या विदर्भाच्या गवळाऊ गोवंशाचे सुद्धा संवर्धन या संत्राबागेच्या सोबतच ते करत आहेत. विशेषरित्या बघता हा संत्राबाग जो आहे हा जैविकरित्या त्याचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं जातं, जे की आपल्या गायींमुळे मिळालेल्या शेण, गोमूत्र आणि पंचगव्याद्वारे या संत्राबागेचे व्यवस्थापन केले जाते. याच्यात कमीत कमी हा रासायनिक खतांचा वापर करून ही संत्राबाग खोलवली जाते. त्याचबरोबर यावर्षीच्या संत्राभावाची चर्चा करता या संत्राबागेला 70 रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळाला, जो की मार्केट रेटपेक्षा दुप्पट आहे. याचं कारण म्हणजे शेतीशी आपण जे गोवंशाला जोडले आणि गोवंशाला शेतीशी आणि शेतीला गोवंशाशी जोडले, याचा हा उत्तम असा प्रयोग इथे तुम्ही बघू शकता. तर किती महत्त्वाचं आहे आपल्या शेतीला गोवंशाची साथ देणे आणि गोवंशाला शेतीची आणि शेतीला गोवंशाची साथ देणे किती महत्त्वाचे, हे उदाहरण या इथून तुम्ही बघू शकता. मध्यंतरी आपण बघतच असतो की लोक संत्रा बाग जेवढ्या आवडीने लावत नाही आहे सध्याच्या काळात, तेवढ्या आवडीने आपण संत्रा बाग नष्ट करत आहोत. याचं कारण म्हणजे दुष्काळ, वाढता खतांचा खर्च, त्याच्यावर येणारे रोग. त्यामुळे बरेचसे शेतकरी संत्राबाग उत्पादक जे आहेत ते संत्राबाग नाहीशी करत आहे, कारण ते त्यांना खर्चाला पडवत नाही, त्याच्यातून उत्पन्न मिळत नाही. याचं कारण आपण स्वतःच आहोत, कारण आपणच आपल्या देशी गोवंशांना, आपल्याच गोष्टीला आपण महत्त्व देत नाही आहोत. त्यामुळे हे सर्व दिवस आपल्याला आज पाहायला मिळत आहे. ही पाहत असलेली आहे संत्राबाग ही जवळपास 9 वर्षाची आहे, पण ज्याचं जे उत्पन्न आहे हे 10, 15 किंवा 20 वर्षाच्या ज्या संत्रा उत्पादनचे देणारे झाडे असतात त्याच्या तुलनेत हे खूप जास्त आहे. तर कमीत कमी खर्चामध्ये हे जास्तीत जास्त आणि विक्रमी उत्पादन इथे हे घेत आहे. त्याचबरोबर गवळाऊचं संवर्धनसुद्धा करत आहे, त्याचाही आपण यांचे विशेष आभार मानू. कारण फ्रेममध्ये आले सगळे. जर यांनी जेव्हा सुरुवात केली, यांच्याही डोक्यात विचार हा आला नाही की आपण गीर किंवा इतर देशी गोवंशाचं संवर्धन करावं, पण त्यांनी आपल्या विदर्भातील गवळाऊ गोवंशच त्या संवर्धनासाठी निवड केला. हे त्यांचे विशेष आभार. आपण तिथे गेले असता संत्राबागाचे मालक आहे त्यांच्याशी आपली भेट होऊ शकला नाही, पण येणाऱ्या काळात आपण त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये या मुक्त संचार पद्धतीने यांना म्हणजे
एकदम टणक अशी आपली विदर्भाची काटक अशी जात आपली विदर्भाची गवळव गोवंश आहेत, जे उन्हामध्ये पावसामध्ये आणि त्याला काही असं नाही आहे की फक्त असाच गोठा असला पाहिजे, असंच पाणी नियोजन असलं पाहिजे. एक कोणत्याही वातावरणात आपल्याला स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी सक्षम आहे आणि कमीत कमी चाऱ्यामध्ये आणि औषधांचा खर्च तर फारच कमी येतो. तर जरूर आपल्या शेतकऱ्यांनी आपला गवळव गोवंश सांभाळ केला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या प्रगती आपण शेतीत करू शकलो पाहिजे आणि आपला गोवंश आणि शेती दोन्हीही वाचू शकलो पाहिजे. याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळतील आणि पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल. चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.